त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगतो, आता विहिरीला 3 लाख होते, मी 4 लाख केले. विहिरीला GSTचं प्रमाणपत्र लागत होतं, ते GSTचं प्रमाणपत्र काढलं. विहिरीला अंतराचं प्रमाणपत्र होतं, ते अंतराचं प्रमाणपत्र काढलं. विहिरीला लोकसंख्येची अट होती, ती लोकसंख्येची अट काढून टाकली. विहिरीला छाननी समिती होती, ती छाननी समिती काढली. आणि विहिरीच्या फायली शिवमंजूर करत होता, मी आता BDOला अधिकार दिले. हे काम माझ्या खात्यामार्फत केलं. रस्त्याच्या बाबतीत तुम्हाला सांगतो, 1 लाख पर किलोमीटर होते बांधण रस्त्याला. मी प्रत्येक किलोमीटरला जर शेतकऱ्याला जर रस्ता द्यायचा असेल, पक्का रस्ता द्यायचा असेल, तर मी 24 लाख रुपये पर किलोमीटरला मंजूर केले. म्हणून मला सांगायचं की अनेक निर्णय घेण्याचं काम माझ्या खात्याने केलं. पहिल्यांदा 60-40 होतं रस्त्यासाठी, आता मी 60% अकुशल होतं, 40% कुशल होतं. मी आता 65% कुशल केलं आणि 35% अकुशल केलं. हा निर्णय घेण्याचं काम केलं. म्हणून मला सांगायचं की आपल्या महाराष्ट्रात 32,000 किलोमीटर रस्ते मी मंजूर केलेले. मध्यंतरी थोडं अडचण आली, 2 वेळेस हजेरी घेण्याची. साहेब तसं काहीच नाही, कारण गावापासून हा रस्ता सुरू होतो आणि 2 वेळेस आपण 20 मजूर जर असन तर आपण त्याला 1 मेट, आपल्याला जसं मुकादम असतो तसं आपण त्याला 500 रुपये हजेरी देतो. तो निर्णय मी काल घेतला. म्हणून असा निर्णय माझी सगळ्या सरपंचाला, ग्राम रोजगार सेवकाला विनंती आहे की तुम्हाला